जी लोक आपल्या लाईफमध्ये सुरुवात करायला भेटतात त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट व्हिडिओ आहे. तुम्हाला काहीही तुमच्या लाईफमध्ये सुरू करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमची लाईफ चेंज करू शकतो. मी क्लिअर सांगतो. तुम्ही जर सुरुवात करायला भेटाय, प्रत्येकाचं असतं की मी फेल झालो तर, माझ्या अशा गोष्टी झाल्या तर, मी लॉस केलो तर, माझं असं आहे, माझं तसं आहे. ब्रो, पहिली गोष्ट सांगतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुमची लाईफ चेंज करणार काय एक व्हिडिओ. मी तुम्हाला एक 5 पॉईंट देतो. तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, तुमच्या लाईफमध्ये काहीही अचीव करायचं असेल तर हे 5 पॉईंट तुमची लाईफ चेंज करू शकतात. मी क्लिअर सांगतो. आणि 5वा पॉईंट सगळ्यात बेस्ट आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर तुमची लाईफ ग्रो करायचं असेल तर ब्रो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला पॉईंट, तुम्ही जर सुरुवात करताय, जी लोक सुरुवात करत नाही ती कुठंच पोहोचणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही जर सुरुवात करताय तर तुम्ही अर्धी लढाई इथं जिंकलेलं आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सुरुवात करताय कुठल्याही गोष्टीची, जर तुम्ही वेंचत अर्धी लढाई तर तुम्ही तिथे जिंकलेलं आहे. जी लोक विचारात अडकून आहेत ती घंटा काहीच करू शकणार नाही. जी लोक विचारात अडकून आहेत ते आयुष्यभर तसं जाणार नाहीत. आणि जी लोक ॲक्शन घेतात, जी लोक सुरू करतात त्यांच्यापेक्षा 1000 पटीने पुढं जाणार. त्याच्यामुळं ॲक्शन घ्या, सुरुवात करा. तुम्ही सुरुवात करताय तर तुम्ही अर्धी लढाई तिथे जिंकलेलं आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट. दुसरा पॉईंट असा आहे, गमवण्यासारखं घंटा आपल्याकडे काय नाही. आपण शून्यापासून सुरू करतोय. अरे तुम्ही सुरू करताय शून्यापासून आणि तुम्ही उद्या मी फेल झालो तर काय माझं असं. अरे ब्रो, तू सुरू करतो शून्यापासून. तुझ्याकडे गमवण्यासारखं काय घंटा आहे, पण मिळवण्यासाठी आपल्याकडे हजारो गोष्टी आहेत. मिळवण्यासारखं आपल्याकडे पूर्ण जग पडले आहे. त्याच्यामुळं गमवण्याची बिया करू नका ब्रो, चालायला. झिरो इज अ फाउंडेशन, इट्स नॉट अ फेलियर. झिरो इज अ फाउंडेशन ब्रो. तुम्ही एक फाउंडेशन रचताय, तुम्ही एक पाया टाकताय. लक्षात घ्या, तुम्ही एक पाया रचा लागला. तुम्ही पहिलं पाऊल, दुसरं पाऊल, त्यानंतर 10 पाऊल, त्यानंतर 100 पाऊल, त्यानंतर हजारो पाऊल. तुम्ही फक्त स्टार्ट करा, तुम्ही कुठेही पोहोचते. पण तुम्ही स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे गमवायला भिवू नका कधीच. कारण आपल्याकडे आपण शून्यातनं सुरू करतोय. लक्षात घ्या, आपण शून्यातनं सुरू करतोय. त्याच्यामुळे आपल्याकडे गमवण्यासारखं काय नाही, पण आपल्याकडे मिळवण्यासाठी पूर्ण जग पडलेलं आहे, पूर्ण दुनिया पडलेली आहे. हजारो गोष्टी आहेत आपल्याला मिळवण्यासाठी. त्याच्यामुळं झिरो इज अ फाउंडेशन, नॉट अ फेलियर. तिसरा पॉईंट असा आहे, भीती हा एक ग्रोथचा पार्ट आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो. तुम्हाला आता भलेही तुम्ही भीताय की मी फेल झालो, हे गेलं ब्रो. आहे बघ, ज्या व्यक्तीने आपल्या लाईफमध्ये काहीही सुरू केलं, प्रत्येकाला वाटतं की मी फेल झालो तर काय, माझ्या लाईफमध्ये अशा गोष्टी झाल्या तर काय, माझी इन्व्हेस्टमेंट आहे, माझं असं आहे. ब्रो, मी तुम्हाला क्लिअर सांगतो, भीती इज अ पार्ट ऑफ ग्रोथ ब्रो. भीती इज अ पार्ट ऑफ ग्रोथ. तुम्ही ज्या वेळेला ग्रो व्हायला चालू होतं त्यावेळेला तुम्हाला भीती वाटत असते की मी फेल झालो तर काय, मी सुरू करतोय बट माझं पुढं जाऊन असेल. ब्रो, पार्ट होणार, प्रत्येकासोबत होणार आहे. आपण ज्या माणसाने लाईफमध्ये काही सुरू केलं त्याला सुद्धा हे गोष्टी हे फेअर होतच. पण लक्षात ठेवा, पळायचं नाही आहे, लढायचं आहे, पार करायचं आहे त्या गोष्टी. त्याच्यामुळं तुम्हाला आता कितीही भ्या वाटते, तुम्हाला काहीही वाटते, ब्रो पाऊल टाकत चला, चालत चला, चालत चला, चालत चला. कसलीही सिच्युएशन होते, कितीही घाण सिच्युएशन होते, आपण त्या गोष्टीला फेस करायचं आणि चालत जायचं. ब्रो, पळायचं नाही, लढायचं. लक्षात ठेवा, आपण त्या गोष्टी पार करायच्या, आपण त्या गोष्टीला फेस करायचं. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये 100% तुम्हाला जिथं पोहोचायचं, तुमचा काय गोल आहे ते कंप्लीट करू शकता. चौथा पॉईंट असा आहे, प्रत्येक मोठा माणूस, जे लोक आज आपल्या लाईफच्या टॉपला बसलेले आहेत, ज्यांना आपण दुनियामध्ये टॉपला बघतोय, ब्रो, तिने सुद्धा शून्यापासूनच सुरुवात केलेली आहे. त्यांना कोण घंटा अशी $1 बिलियन कंपनी आणून दिलेलं नाही, हे घे आणि सुरू कर. ब्रो, नाही. ज्या माणसाने सुरुवात केली त्यांचं सांगतोय, ज्या माणसाने सुरुवात केलेली आपल्या लाईफमध्ये शून्यापासून सुरू केलेलं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक माणसाने आपल्या लाईफमध्ये जे काही केलं आहे ते शून्यापासून सुरू केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही देखील शून्यापासून सुरू करत असाल तो ब्रो, डरना नाही है आपको, लढना है ब्रो. आपने वो कुछ तो बन के दिखाना है लाईफ में. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही गोल अचीव करत असेल तर आपल्याकडे रडत बसायला वेळ नाही, आपल्याकडे ते भीतीसाठी वेळ नाही, आपल्याला करून दाखवायचं आहे ब्रो. एकदा माइंडसेट स्ट्रॉंग करा की ब्रो, मेरे को ये करके दिखाना है, मेरा गोल है, मेरे को ये लाईफ में अचीव करना है, दॅट्स इट ब्रो. तुम्ही काही तुमच्या लाईफमध्ये अचीव करू शकता तुमच्या माइंडसेटच्या थ्रू. इट्स ऑल अबाउट माइंड गेम, इट्स ऑल अबाउट माइंडसेट. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतो. त्याच्यामुळे ज्या माणसाने सुरुवात केलेली आहे त्या प्रत्येक माणसाने शून्यापासून सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये त्या एकदम मोठ्या लेवलला जाऊ शकताय जर तुम्ही सुरुवात करताय. शून्य आहे ब्रो, आपण काहीही गमवणार नाही, आपण फक्त मिळवणार. जर तुम्ही आज एक पाऊल टाकताय आणि उद्या जाऊन तुम्ही हजारो पावलं टाकताय तर तुम्ही प्लसमध्ये आहे ब्रो, मायनसमध्ये नाही. त्याच्यामुळं तुमच्याकडे गमवण्यासारखं काय नाही आहे. तुम्ही शून्यापासून सुरू करताय, तुमच्याकडे मिळवण्यासाठी हजारो गोष्टी आहेत, पूर्ण दुनिया पडलेली आहे. आणि ह्या व्हिडिओचा सगळ्यात शेवट पॉईंट की डेली स्वतःला ग्रो करण्यासाठी थोडासा वेळ. डेली स्वतःला ग्रो करण्यासाठी मी कसं माझ्या लाईफमध्ये ग्रो होऊ शकतोय ह्याचा प्रयत्न करा. ह्याच्यासाठी थोडासा वेळ.
तुम्ही फक्त पावलं टाकत चला, तुम्हाला पुढचा रस्ता दिसत जातो, 100% दिसत जातो. तुम्ही सुरुवात भलेही शून्य असो, तुमची सुरुवात कशीही असो, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीही करू शकता. तुम्ही फक्त चालत राहा. क्योंकि ब्रो कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही स्वतःला म्हणता की ब्रो मेरे को डिसिप्लिन रहना है, ब्रो डिसिप्लिन हे कन्सिस्टन्सीने येते. लक्षात घ्या, तुम्ही कन्सिस्टंटली एखादं काम करत जाताय, मग लोकांना वाटतं की ब्रो भाई ये डिसिप्लिन मॅन आहे भाई, हे डिसिप्लिन आहे भाई. डिसिप्लिन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि डिसिप्लिन कसं येतं? कन्सिस्टंटली तुम्ही काम केल्यानंतर तुमच्याकडे डिसिप्लिन. आणि कन्सिस्टंटली तुम्ही काम कसं करू शकता ते म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रॉमिस करू. जर समजा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही अचीव करायचं असेल, एका वर्षात मला ह्या गोष्टी अचीव करायच्या, तर ते पहिला स्वतःला प्रॉमिस करा की काहीही झालं तर मी हे केलेलं प्रॉमिस पूर्ण करा. मग तुम्ही स्वतःला प्रॉमिस केला म्हणून तुम्ही कन्सिस्टंटली काम करताय की ब्रो मेरे को ये पूरा करना है. मग तुम्ही एक एक पाऊल टाकत जाताय, कारण तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेला कन्सिस्टंटली काम करत जाताय डिसिप्लिन बिल्ड होतं आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रो होताय. जर हे 5 पॉईंट तुम्हाला लक्षात घेऊन तुम्ही काम केला तर ब्रो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या लाईफच्या एकदम पीकवर आत्ता इथं आहे तर तुम्ही इथं जाऊ शकता, तुमच्या एकदम लाईफच्या टॉपवर जाऊ शकता. लक्षात. त्याच्यामुळं सुरुवात करायला कधीच घाबरू नका. काहीही झालं, कसलीही सिच्युएशनमध्ये तुम्ही आत्ता आहे ब्रो, थोडासा माइंडसेट शिफ्ट करा, थोडंसं आपला माइंडसेट चेंज करा आणि सुरुवात करा. जे काही आहे सुरुवात करा. कारण सुरुवात करणारा माणूस 100% कुठं ना कुठं तरी पोचतोय आणि विचार करत बसणारा माणूस कधीच त्यांच्या लाईफमध्ये घंटा काही करू शकत नाही. लक्षात. सुरुवात करणारा कायम इथं आहे, भले तुम्ही आज इथं आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही सुरुवात करताय तर तुम्ही 100% त्यांना मागं टाकून तुम्ही तुमच्या लाईफच्या टॉपवर जाऊ शकताय. तुम्ही सुद्धा हायली सक्सेसफुल होऊ शकताय. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ब्रो हिस्ट्री क्रिएट करू शकता जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीही करायचं असेल तर. आणि जो माणूस एक्सक्यूज देतोय, जो माणूस विचार करत बसतोय तो कुठंच पोच. त्याच्यामुळे विचार करत बसू नका, ॲक्शन घ्या, सुरुवात करा. कारण तुम्ही सुरुवात करताय तर तुम्ही अर्ध इथंच जिंकलेला आहे. स्टार्ट नाव. सुरुवात करा. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. बाकी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये माझं इंस्टाग्राम आय डी देते. इंस्टाग्रामला सुद्धा एकदम कानफाड कंटेंट मी डेली अपलोड करत असते, तर माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या. बाकी भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.